नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपल्याला गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक हे दोन आपल्याला समाज सुधारक हे महत्वाचे आहे परीक्षेच्या कोणातनं ते पेपरला येऊ शकतात आणि पेपरला येतात. जे आपण IMP समाज सुधारक करतोय, बाकी विद्यार्थ्यांसारखं आपण करत नाहीये. भाकड कथा अजिबात करायचं नाही, मोजकं करायचं, क्वालिटी करायचं. त्याच्यामध्ये पण मोजकंच करायचं. जे तुम्ही बाकीचे जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना समजतच नाही काय वाचावं आणि काय नाही. त्यांचा पोर्शनच पूर्ण होत नाही. पोलीस भरती येतील, पोलीस भरती निघून जाते तरी त्यांना लक्षात येत नाही, की आपण काय केलं पाहिजे. आलं लक्षामध्ये? तर मग त्यासाठी आपण जे महत्त्वाचे जे आहे ते आपण घेणार आहे इथं IMP. ओके. चला लक्ष द्या आता. सगळ्यात पहिले आपण बघणार आहे गोपाळ गणेश आगरकर. हे गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म केव्हा झाला आणि कोणत्या ठिकाणी झाला? तर 14 जुलै 1856 ला त्यांचा जन्म झाला. टेंभू बघा, कराड, सातारा या ठिकाणी. ठिकाण म्हणलं तर काय सांगायचं? टेंभू सांगायचं ठिकाण. ओके. आणि कोणत्या ठिकाणी झाला? तर सातारा या ठिकाणी. प्राथमिक शिक्षण त्यांचं कुठे झाले? तर कराड, सातारा या ठिकाणी झालेले आहे. प्राथमिक शिक्षण कराड या ठिकाणी, सातारा. ओके. आणि न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती 1880 ला. पण त्यांनी केली का नाही? टिळक, आगरकर, चिपळूणकर हे तिघांनी मिळून केली होती. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना बघा, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना 1880 ला पुणे, टिळक, आगरकर, चिपळूणकर यांनी मिळून केली होती या ठिकाणी. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1884 ला केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटी 1884, लोकमान्य टिळक. ओके. त्यानंतर बघा पुढे फर्ग्युसन कॉलेजमध्ये, फर्ग्युसन जे कॉलेज होतं त्याच्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर, सॉरी इथं टिळक लिहिला गेले, टिळक नाही हा. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना आगरकर पाहिजे होतं ना, आगरकर. त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये इतिहास आणि सॉरी हा सॉरी फर्ग्युसन कॉलेजमध्ये इतिहास आणि तर्कशास्त्र हे विषय ते शिकवायचे. ओके. त्यानंतर 1892 मध्ये फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यांची निवड झाली होती. 1892चा काळ आणि तेव्हा फर्ग्युसन कॉलेज आहे त्या ठिकाणी प्राचार्य म्हणून त्यांची निवड झाली. त्यावेळी असं नव्हतं मी कॉलेज स्थापन केलं मग मी प्राचार्य. नाही, क्षमतेनुसार असायचं. पहिले इतिहास शिकवला, तर्कशास्त्र, मग नंतर त्यांचं प्राचार्य म्हणून निवड झाली. तसंच आगरकरांचे महत्वाचे साहित्य बघा कोणते? डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस. डोंगरीचं तुरुंग आहे त्याच्यातले 101 दिवस. विकार विलसित, गुलामगिरी, गुलामगिरी शस्त्र, वाक्यमीमांसा, वाक्याचे पृथक्करण. वाक्याचे पृथक्करण बघा, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस. त्यानंतर बघ बाळा, विकार विलसित, त्यानंतर गुलामगिरीचे शस्त्र, वाक्यमीमांसा, वाक्याचे पृथक्करण. हे काय तर गोपाळ गणेश आगरकरांचे महत्वाचे साहित्य. यामधला IMP जर विचारला तर मी तुम्हाला हा IMP करेल, कारण हा पेपरला विचारला गेलेला आहे. ओके. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. चला पुढे बघा, आता याच्यामध्ये बाकीचं काय नाही, जन्म वगैरे तेवढं लक्षात असू द्या. केसरीचे पहिले संपादक, केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर हे होते 1881 ला. केसरी हे काय? वृत्तपत्र. या वृत्तपत्राचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर 1881 ला. टिळक मराठा वृत्तपत्राचे संपादक. टिळक जे होते, लोकमान्य टिळक, हे मराठा वृत्तपत्राचे संपादक होते, लोकमान्य टिळक. आणि केसरीचे पहिले जर विचारलं तर गोपाळ गणेश आगरकर. हा प्रश्न पेपरला विचार. त्यानंतर बघा, टिळकांशी मतभेद झाला 1887 ला. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. मग मतभेद निर्माण झाल्याच्या नंतर केसरीच्या संपादक पदाचा काय केला? आगरकरांनी राजीनामा दिला. 1887 ला लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यात मतभेद निर्माण झाल्याच्या नंतर केसरीचा संपादक या पदाचा काय केला तर राजीनामा दिला गोपाळ गणेश आगरकर यांनी. आणि 1887 ला बघा, 1887 ला सुधारक साप्ताहिक मराठी आणि इंग्रजीची आवृत्ती सुरू केली. सुधारक साप्ताहिकाची काय तर मराठी आणि इंग्रजीची आवृत्ती सुरू केली. मराठीचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. मराठी जे वृत्तपत्र त्याचे संपादक गोपाळ गणेश आगरकर. इंग्रजीचे संपादक मात्र होते गोपाळकृष्ण गोखले. इंग्रजीचे संपादक कोण होते? गोपाळकृष्ण गोखले. आणि मराठीचे होते गोपाळ गणेश आगरकर. ओके. चला बघा आता पुढे त्यांचा एक अग्रलेख होता, प्रसिद्ध अग्रलेख असायचा,
त्याच्यामध्ये काय होतं, हे वाक्य विचारता पेपरला. इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार. असं विचारता, की इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार. हे जे काही ब्रीद वाक्य आहे किंवा प्रसिद्ध अग्रलेख आहे, हा कोणाचा आहे? किंवा कोण म्हटलंय याच्याबद्दल? तर गोपाळ गणेश आगरकर हे त्याचं काय तर योग्य उत्तर आहे. ओके. इथं लक्षात असू द्या आणि याला आपण IMP पण करूया. स्त्रियांनी जॅकेटे घातली पाहिजे. हे पण एक त्यांचं काय तर प्रसिद्ध अग्रलेख आहे. त्याच्यामध्ये अर्थ लक्षात घ्यायची गरज नाही. लक्षात ठेवा फक्त. स्त्रियांनी जॅकेटे घातली पाहिजे. कोण म्हटलंय? तर आगरकर म्हटले. ओके. त्यानंतर सामाजिक सुधारण्याशिवाय बघा, सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ ही निरुपयोगी आहे. सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ ही कशी आहे? निरुपयोगी आहे. आणि प्रभावी व्यक्तिमत्व, बघ प्रभावी व्यक्तिमत्व जॉन स्टुअर्ट मिल, हर्बर्ट स्पेन्सर हे त्यांचं प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे त्यांचा प्रभाव पडला होता. गोपाळ गणेश आगरकरांवर कोणाचा प्रभाव होता? तर जॉन स्टुअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांचा प्रभाव पडला होता आगरकरांवर. पुण्यामध्ये जिवंतपणे स्वतःची प्रेत यात्रा पाहणारे एकमेव समाजसुधारक म्हणून त्यांची ओळख. ज्यांनी जिवंतपणे स्वतःची प्रेत यात्रा काढली होती. कोणी? गोपाळ गणेश आगरकरांनी. असे महाराष्ट्रातील एकमेव समाजसुधारक आहे जे जिवंत असतानाच आपली प्रेत यात्रा घेऊन चालले. असे लक्षामध्ये, म्हणून त्यांची ओळख आहे गोपाळ गणेश आगरकर. त्यानंतर बघ बाळा, निदान कधी झालं? 1895 ला पुणे या ठिकाणी दम्याच्या विकाराने. दमाचा आजार होता ना, दमा, त्याच्यामुळे त्यांचं काय झालं? निधन झालं 1895 ला पुणे या ठिकाणी. चलो पुढे बघा आता, गोपाळ गणेश आगरकर झाले. आता लोकमान्य टिळक. आता लोकमान्य टिळकांचा जन्म जर विचारला तर 23 जुलै 1856 चिखली रत्नागिरी. 23 जुलै 1856 चिखली रत्नागिरी या ठिकाणी. आईचं नाव मात्र पार्वतीबाई. 1871 ला विवाह झाला तापीबाई यांच्यासोबत. तापीबाई यांच्यासोबत काय झाला? विवाह झाला 1871 ला. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना बघा, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 1880 ला. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना 1 जानेवारी 1880 ला स्थापना केली. केसरी आणि मराठा वृत्तपत्र सुरू केलं तर 1881 ला लोकमान्य टिळक. आता याच्यावर एक प्रश्न आला होता आपल्याला, रत्नागिरी या ठिकाणी आला होता. रत्नागिरी या ठिकाणी एक प्रश्न आला होता की मराठा वृत्तपत्र कोणत्या भाषेत सुरू केलं होतं? बघा असा प्रश्न होता. लोकमान्य टिळकांनी मराठा वृत्तपत्र कोणत्या भाषेत सुरू केले होते? सुरू केले होते. बघा मराठा वृत्तपत्र. हा, आता लक्ष द्या. मी तुम्हाला एक सरळ सरळ सांगतो. मराठा म्हणजे मराठी भाषा लक्षात ठेवायचं. मराठा वृत्तपत्र इंग्रजीमध्ये सुरू केलं होतं. इंग्रजीमध्ये. ओके. आणि आणखीन कोणतं केलं होतं? केसरी. बघा केसरी. केसरी जे आहे ना ते मराठीमध्ये सुरू केलं होतं. म्हणजे उलट करा फक्त. काय? मराठीच्या अपोजिट कोणती ती? इंग्रजी. म्हणजे मराठा वृत्तपत्र इंग्रजीमध्ये सुरू केलं आणि केसरी जे होतं ते मराठीमध्ये. मग हा प्रश्न रत्नागिरीला आला होता 2019. तेव्हा लक्षात ठेवा, की नाही तर तुम्ही पेपर सॉल्व्ह करा तेव्हा तुम्हाला हा प्रश्न सापडणार म्हणजे सापडणार. मी जे PYQ आहे ना त्याच्यावर जास्त भर देतो. ते आपल्याला समज कशा पद्धतीने आला होता त्यानुसार. ओके. बघा, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1884. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली बाळा? 1884 ला स्थापना झाली. त्यानंतर पुढं परत ते चालय. हा, फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली 1885. टिळक आणि आगरकर दोघांनी मिळून केली होती. फर्ग्युसन जे कॉलेज होतं दोघांनी मिळून स्थापना केली 85 ला. त्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक जे होते ते गणित हा विषय शिकवायचे. लोकमान्य टिळक कोणता विषय शिकवायचे? तर गणित हा विषय शिकवायचे. तसंच त्यांनी गणेश उत्सवाला सुरुवात केली. का सुरुवात केली 1893 ला? तर समाजातील सर्व लोकांनी एकत्र आलं पाहिजे. एकत्र आल्याच्या नंतर एक चांगलं विचारांची देवाणघेवाण होणार, सगळं एकजुटीने काम करतील, ह्या उद्देशाने त्यांनी गणेश उत्सवाला सुरुवात केली 1893 साली. पुण्यातील बघा, पुण्यातील विंचुरकर वाड्यामध्ये, पुण्यातील विंचुरकर ह्या वाड्यामध्ये त्यांनी काय केली बाळा? सुरुवात केली. आणि शिवजयंतीला मात्र 1895 ला सुरुवात केली, ती पण लोकमान्य टिळक. पण काय तर लोकमान्य टिळक यांनी सुरुवात केली होती. भारतातील पहिला राजद्रोहाचा खटला बघा,
भारतामधला पहिला राजद्रोहाचा खटला 1897 ला टिळकांनी त्यांच्या विरुद्ध झाला आणि त्यांना 1.5 वर्षाची शिक्षा झाली होती. 1.5 वर्ष. 1800 भारतातला पहिला जो होता ना राजद्रोहाचा खटला हा दाखल झाला होता. कोणावर? तर लोकमान्य टिळकांवर. केव्हा दाखल झाला? तर 1897 दाखल झाला. त्यामध्ये लोकमान्य टिळकांना मात्र 1.5 वर्षाची काय झाली बाळा? शिक्षा झाली. तसंच दुसरा राजद्रोहाचा खटला 1908 ला झाला. यामध्ये मात्र त्यांना 6 वर्षाची शिक्षा झाली. दुसरा राजद्रोहाचा खटला झाला त्याच्यामध्ये मात्र लोकमान्य टिळकांना 6 वर्षाची शिक्षा झाली. ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगामध्ये त्यांची रवानगी करण्यात आली. ह्याच मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला आणि हा IMP गीता रहस्य हा ग्रंथ IMP हा कुठं लिहिला? मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिला. लोकमान्य टिळकांनी लिहिला. 6 वर्षाची काय झाली त्यांना तिथं शिक्षा झाली होती. बघा तसंच होम रूल लीगची स्थापना 1915 मद्रास अड्यार आणि बेजंट. आता तुम्ही काही काही विद्यार्थी जे आहे ना मेसेज करतात सर होम रूल लीगची स्थापना 1900 तुम्हाला 16 वगैरे दिली. तर महाराष्ट्रामध्ये 1916 लोकमान्य टिळकांनी, पण भारतामध्ये जर म्हटलं तर 1915च बरोबर आहे. ऑथेंटिक पुस्तकामधली डेट आहे त्याच्यामुळे निश्चिंत राहा. मद्रास अड्यार हा ठिकाण राहिलं ना याचं. हे ठिकाण विचारलं होतं. कोल्हापूरला विचारलं होतं. कोल्हापूर 2019 ला विचारलं होतं की होम रूल लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? विशेष म्हणजे अड्यार पण ऑप्शनला आहे, विशेष म्हणजे मद्रास पण ऑप्शनला आहे. पण त्यांनी काय विचारलं रे? ठिकाण विचारलं. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं ठिकाण जर विचारलं तर काय सांगायचं? अड्यार सांगायचं. 1915 अड्यार सांगायचं. ओके. आणि ॲनी बेजंट यांनी केली होती अशा पद्धतीने. पुढे बघा आता होम रूल महाराष्ट्रामध्ये होम रूल चळवळ 1916 लोकमान्य टिळक यांच्याकडून सुरू झाली महाराष्ट्रामध्ये होम रूल चळवळ. आणि हिचा प्रभाव एवढा वाढला भारतामध्ये की ॲनी बेजंट यांना राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्षच केलं होतं. मग भारतातली पहिली महिला राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्ष होणारी जर कोणी व्यक्ती असेल तर ॲनी बेजंट आहे. जर कोणी असेल तर कोणी? ॲनी बेजंट. आणि त्यांनी बेळगाव या ठिकाणी एक घोषणा केली ती लोकमान्य टिळकांनी की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. काय घोषणा केली ते? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही घोषणा लोकमान्य टिळकांनी केली होती. कुठं केली होती बाळा? बेळगाव या ठिकाणी. बघा बेळगाव कर्नाटक या ठिकाणी. हे महत्वाचं आहे, इथं लक्षात ठेवा. तसंच बघा 1917 ला ॲनी बेजंट ह्या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. का झाल्या? कारण होम रूल लीगचा प्रभाव भारतामध्ये वाढत चालला होता. म्हणून त्यांना भारताची पहिली महिला राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष ॲनी बेजंट. आणि भारतीय जर विचारलं, बघा भारतीय शब्द जर आला त्या सरोजिनी नायडू सांगायचं. सरोजिनी नायडू सांगायचं. ओके. होम रूल लीगच्या यशामुळे त्यांना भेटलं होतं. तसंच लखनौ करार झाला होता 1916 ला. यामध्ये जहाल आणि मवाळ गटामध्ये एकता झाली. मग जहाल आणि मवाळ गटामध्ये फूट केव्हा झाली होती? जहाल मवाळ गट यांच्यामध्ये फूट केव्हा झाली होती? तर 1907 ला सुरत अधिवेशनामध्ये त्यांच्यामध्ये फूट पडली होती. जहाल गट वेगळा झाला आणि मवाळ गट वेगळा झाला. मग यांच्यामध्ये परत दोघ जण एकत्र आले. कधी आले? 1916 ला लखनौ या अधिवेशनामध्ये, लखनौ करारामध्ये. बघा जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये एकता झाली. तसंच लोकमान्य टिळकांनी प्रतियोगी सहकारिता, कारण लोकमान्य टिळक हे जहाल गटातील होते, मवाळ नाही, म्हणून तो पॉइंट तिथं आपण घेतलेला आहे. लोकमान्य टिळक कोणत्या गटातले? जहाल गटातले. मवाळ आहे का? नाही. आणि प्रतियोगी सहकारिता 1919 ला टिळकांनी स्थापन केली होती. तसंच लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे देखील म्हणतात. काय म्हणतात? तर भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांना. असं कोणी म्हटलंय? तर ते बघा सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी त्यांचा उद्गार केला असा. तर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले आहे. आणि टिळकांचं प्रसिद्ध विनोदी वाक्य होतं, विनोदी हास्यास्पद आहे, असं काही जास्त मनावर घेऊ नका, पण जे असेल ते समजणारे बरोबर बाकीच्यांना. काय वाक्य होतं बघा? 4 आण्यांची भांग घेतली की हव्या तेवढ्या कल्पना सुचतात. म्हणजे 4 आण्यांची जर एखाद्याने भांग घेतली का त्याला त्याच्या डोक्यात लागेल तेवढे विचार येतात, भरपूर विचार येतात, हवे तेवढे. मग हे लक्षात ठेवा. सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी काय केलं? तर भारतीय असंतोषाचे जनक म्हणलं आणि त्यांचं विनोदी वाक्य. अशा पद्धतीने लोकमान्य टिळक हे आणि आगरकर हे 2 समाजसुधारक आपले पूर्ण झाले. पुढील लेक्चरला नवीन समाजसुधारकांसोबत आपण भेटूया. आजचं लेक्चर आपलं इथंच थांबते. छोटं लेक्चर आहे,
व्यवस्थित आहे. हळू-हळू स्पीड वाढवायचा वाढवू शकता. ज्यांना हळू करायचं हळू करा. पण सर्व लेक्चर प्रॉपर करा. तरच स्कोर तुमचा हा जो आहे तो तुमचा 85 प्लस स्कोर जाणार आहे. किती 85 प्लस. पण व्यवस्थित सगळे पॉइंट जे सांगितले तेवढे नोट डाउन केले तर, सांगळे सरांचे सगळे गणिताचे लेक्चर केले तर, सर्व प्रकार डायरेक्ट उकळून पिऊन घ्यायचे. एवढा अभ्यास करायचा, जीवतोड अभ्यास करायचा, मेहनत करायची. मेहनतीला घाबरायचं नाही. कोणी मरत नाही. आजपर्यंत असं आलं नाही का एखाद्याने खूप मेहनत केली आणि मेला. अभ्यासामध्ये तरी. हां ना? त्याच्यामुळे अभ्यास करा. चलो आजचं लेक्चर इथंच थांबूया. लवकरच पुढील नवीन लेक्चरला आपण भेटूया. धन्यवाद.